click. It's InfoWorld. भारताचे संविधान. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. भाग 1. 9 डिसेंबर 1946 ते 31 जुलै 1947 दरम्यान झालेल्या ह्या घटना. ध्येय आणि उद्दिष्टांसंबंधीचा प्रस्ताव. 1945 मध्ये दुसरं महायुद्ध समाप्त झालं आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य प्राप्त झालं. या प्रश्नावर विचारविनिमयासाठी ब्रिटिश शासनानं एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठवलं. हे शिष्टमंडळ सत्ता हस्तांतरणाचा निर्विघ्न मार्ग, पद्धती, प्रक्रिया आणि साधनं सुचवण्याच्या हेतूनं भारतात पाठवण्यात आला होता. या शिष्टमंडळाला कॅबिनेट मिशन असं संबोधण्यात आलं. या कॅबिनेट मिशननं 16 मार्च 1946 रोजी सत्ता हस्तांतरणाची आपली योजना घोषित केली. भारताचा भावी राज्यकारभार चालवण्याच्या दृष्टीनं संविधान निर्मितीसाठी एक संविधान सभा स्थापन करण्यात यावी असं या योजनेत सुचवण्यात आलं होतं. या प्रस्तावानुसार संविधान सभेच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभेवर सदस्यांचं निर्वाचन प्रांतीय विधानमंडळाच्या निर्वाचित सदस्यांद्वारे करण्यात आलं. काँग्रेसच्या विरोधामुळे डॉक्टर आंबेडकर मुंबई विधानमंडळातून निर्वाचित होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बंगाल विधानमंडळातून श्री जोगेंद्र मंडल आणि इतर अनुसूचित जातीच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर संविधान सभेत प्रवेश मिळवला. संविधान सभेनं 9 डिसेंबर 1946 रोजी स्वतंत्र भारताच्या संविधान निर्मितीच्या कार्याला प्रारंभ केला. उद्घाटन सभेत एकूण 296 सदस्यांना सहभागी होण्याचा अधिकार होता, परंतु त्यापैकी फक्त 207 सदस्यच उद्घाटन सभेच्या प्रसंगी उपस्थित होते. अनुपस्थित असलेल्या सदस्यांमध्ये प्रामुख्यानं मुस्लिम लीगच्या सदस्यांचा समावेश होता. भारताच्या संविधान सभेची प्रथम बैठक सोमवार दिनांक 9 डिसेंबर 1946 रोजी 11 वाजता संविधान सभागृह नवी दिल्ली इथं भरली होती. आचार्य जे.बी. कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना अस्थायी अध्यक्ष म्हणून स्थान ग्रहण करण्याची विनंती केली. अध्यक्षांनी सभागृहाला उद्देशून उद्घाटनपर भाषण केलं. त्यानंतर श्री फ्रँक अँथोनी यांना उपाध्यक्ष म्हणून मनोनीत करण्यात आलं. त्यानंतर प्रत्येक सदस्यांनी आपलं ओळखपत्र दाखल केलं आणि नोंदणी पुस्तकात स्वाक्षरी केली. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी बंगालमधून निर्वाचित सदस्य म्हणून स्वाक्षरी केली. संविधान सभेनं 10 डिसेंबर 1946 रोजी अध्यक्षांच्या निर्वाचनासंबंधीचा नियम पारित केला. त्या नियमानुसार संविधान सभेनं 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून निर्वाचित केलं. 13 डिसेंबर 1946 रोजी माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ध्येय आणि उद्दिष्टांसंबंधात प्रस्ताव मांडला. ही संविधान सभा स्वतंत्र सार्वभौम गणराज्य असलेल्या भारताची भावी राज्यकारभारासाठी संविधान निर्मितीचा संकल्प दृढ निष्ठेने आणि कठोर निर्धारपूर्वक घोषित करीत आहे. भारत हे ब्रिटिश हिंदुस्थानचा भूप्रदेश, हिंदुस्थानातील संस्थानिकांचा भूप्रदेश आणि संस्थानं जी स्वतंत्र सार्वभौम भारताचे अंग होऊ इच्छितात त्या सर्वांचं संघराज्य असेल आणि ज्यांच्या वर्तमान सीमा कायम राखण्यात आलेल्या आहेत किंवा ज्यांच्या सीमा संविधान सभेनं निर्धारित केलेल्या आहेत
असे भूप्रदेश जर आपलं स्वशासन, स्वनियंत्रण किंवा स्वातंत्र्य कायम ठेवू इच्छित असतील तर संविधानाच्या कायद्यानुसार त्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होईल आणि ते कायम ठेवलं जाईल. जे अधिकार आणि जी कर्तव्य संघराज्याच्या अधीन आहेत किंवा संघराज्याला सोपवण्यात आली आहेत किंवा संघराज्यात निहित आहेत, गृहीत आहेत किंवा संघराज्याच्या संकल्पनेचा परिणाम आहेत, ते सोडून त्यांना शेष अधिकार प्राप्त होतील. ते शासन आणि प्रशासनाच्या सर्व अधिकारांचा उपयोग करतील आणि आपली कर्तव्य पार पाडतील. स्वतंत्र सार्वभौम भारत, भारताची घटक राज्य आणि शासनाचे विविध घटक आपली सत्ता आणि अधिकार लोकांपासून प्राप्त करतील आणि भारताच्या सर्व लोकांना कायद्याच्या आणि समाजाच्या नीतिनियमांच्या कक्षेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, दर्जाची आणि संधीची तसंच कायद्यापुढे सर्वांना समान लेखण्याची समानता, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, आस्था, आराधना, व्यवसाय, संघटन आणि कृती यांच्याबद्दलचं स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची हमी दिली जाईल. अल्पसंख्याक, मागास आणि आदिम भाग, पददलित आणि इतर मागासवर्गीयांना पर्याप्त संरक्षण दिलं जाईल. न्यायावर आधारित सुसंस्कृत राष्ट्राच्या विधानानुसार गणराज्याची एकात्मता आणि भूमी, सागर आणि आकाश यांच्या सार्वभौम अधिकाराचं रक्षण केलं जाईल आणि ही प्राचीन भूमी विश्वात आपलं योग्य सन्माननीय स्थान प्राप्त करेल, तसंच विश्वात शांतीच्या स्थापनेसाठी आणि अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपले स्वैच्छिक आणि अर्थपूर्ण योगदान देईल. यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, श्री पुरुषोत्तम दास टंडन आणि अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भाषणं झाली. तत्पश्चात संविधान सभेची बैठक 16 डिसेंबर 1946 पर्यंत स्थगित करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या प्रस्तावाला डॉक्टर M.R. जयकर यांनी 16 डिसेंबर 1946 रोजी संशोधन सुचविणारा प्रस्ताव मांडला. माननीय डॉक्टर M.R. जयकर म्हणाले, तर मी आपल्या संशोधन प्रस्तावाचं वाचन करतो. वास्तविक मला या सभागृहाचा काही मिनिटांचा वेळ वाचवायचा होता. संशोधन प्रस्ताव हा असा आहे: ही संविधान सभा स्वतंत्र सार्वभौम गणराज्य असलेल्या भारताच्या भावी राज्यकारभाराशी संविधान निर्मितीचा संकल्प दृढ निष्ठेनं आणि कठोर निर्धारपूर्वक घोषित करते. परंतु या संविधानाच्या निर्मितीत मुस्लिम लीग आणि हिंदुस्थानातील संस्थांचं सहकार्य मिळावं म्हणून आणि या संकल्पाचा आधार अधिक दृढ व्हावा या हेतूनं ही संविधान सभा या विषयावरील विचारविनिमय पुढील तिथीपर्यंत स्थगित करीत आहे. जर हे घटक संविधान सभेतील चर्चेत सहभागी होण्याचा निर्णय घेत असतील तर या दोन घटकांच्या प्रतिनिधींना या चर्चेत सहभागी होता यावं म्हणून ही चर्चा संविधान सभा पुढील तिथीपर्यंत स्थगित करीत आहे. थोडक्यात माझ्या स्थगन प्रस्तावाचा अर्थ असा आहे की या मूळ प्रस्तावावरील चर्चा पुढील तिथीपर्यंत स्थगित करण्यात यावी, कारण मला असं वाटतं की संघराज्याच्या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत हिंदुस्थानातील संस्थानं आणि मुस्लिम लीग यांनी उपस्थित राहून सहभागी व्हावं आणि हे घटक सहभागी होतील अशी मी अपेक्षा करतो. डॉक्टर M.R. जयकर यांनी मूळ प्रस्ताव ज्यावेळी मांडला त्यावेळेसच आक्षेप घेतला गेला. मूळ प्रस्ताव पारित करण्यास स्थगिती मिळावी या हेतूनं त्यांनी संशोधन प्रस्ताव मांडला, कारण संविधानाची मूलतत्व निर्धारित करण्याच्या कार्यात मुस्लिम लीग सुद्धा सहभागी व्हावी असं त्यांना वाटत होतं. या संशोधन प्रस्तावानं सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. या अशा तणावपूर्ण वातावरणात अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अनपेक्षितपणे 17 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर आंबेडकर यांना आपलं म्हणणं मांडण्यास्तव आमंत्रित केलं. जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला तेव्हा संपूर्ण सभागृह त्यांचं भाषण श्रवण करण्यास्तव सिद्ध झालं होतं. त्याबद्दल डॉक्टर धनंजय कीर लिहितात, प्रत्येकाला असं वाटत होतं की डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत धोकादायक आणि संकटग्रस्त भूमिका स्वीकारली आहे. त्यांनी ही भूमिका स्वीकारल्यामुळं ते काँग्रेसच्या मुखंडाच्या इच्छा आणि आकांक्षांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे संशोधन प्रस्तावाच्या प्रस्तावकासोबतच तेही धिक्कारले जातील.
डॉक्टर आंबेडकर या देशातील महाशक्तिशाली नेत्यांचा विरोध करून आपलं पानिपत घडवून आणतील. काँग्रेसचे सदस्य आपल्या घोषित शत्रूचा धिक्कार करण्यासाठी, त्याला खाली खेचण्यासाठी, त्याला फेकून देण्यासाठी बाहू सरसावून तयार होतेच. परंतु या ऐतिहासिक भाषणानं डॉक्टर आंबेडकरांचं राजकीय जीवनक्रमच बदलून टाकलं. त्यांच्या या भाषणाला प्रचंड आणि प्रदीर्घ टाळ्या पडल्या. या ऐतिहासिक घटनेचे प्रत्यक्ष साक्षी श्री NV गाडगीळ निवेदन करतात. डॉक्टर आंबेडकरांचं भाषण मुत्सद्यासारखं होतं. त्यांच्या भाषणात कटुतेला कोणतंही स्थान नव्हतं. त्यांचं भाषण मूलगामी आणि विवेकाला आव्हान करणारं होतं. त्यामुळे संपूर्ण सभागृह त्यांचं भाषण जीवाचे कान करून ऐकत होतं. त्यांच्या भाषणानंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सभागृहाच्या परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा एवढा वर्षाव झाला की त्यांना निश्चितच गुदमरल्यासारखं झालं असावं. या भाषणाचा परिणाम असा झाला की संविधान सभेनं ध्येय आणि उद्दिष्टांच्या प्रस्तावावरील चर्चा पुढील सत्रापर्यंत स्थगित केली. Just click. It's InfoWorld.